दिवस होता 22 जुलै 2021. गाव तळी. ही दुर्घटना कोकणातील सर्वात भीषण दरड दुर्घटनांपैकी एक मानली जात आहे. नाही पूर्ण म्हणजे मी पूर्ण आतमध्ये मातीमध्ये होतो. पूर्ण माझ्या डोकं पण दिसत नव्हतं. पण हा हात माझा फ्रॅक्चर झाला इथं. त्यामुळे मी हात काढायचा प्रयत्न केला. जर शुद्ध मला एक तासात शुद्ध आली तर मी हात काढायचा प्रयत्न केला. मग हात निघत नव्हता माझा मोडल्यामुळं. नंतर मग देवाची कृपा म्हणून हा माझा हात निघाला. डोळ्यातून माती अशी काढली आणि बघितलं सर्व इकडे आजूबाजूला की कोण ना कोणतरी मला वाचवायला येईल. 2 बॉड्या हा खाली वरणमध्ये गेल्या पोरांची. एक 10 वर्षाचा पोरगा होईल आणि एक 8 वर्षाचा पोरगा होईल. काम धंदा वगैरे गेले ते फक्त आहेत. आता बाकी इतर राहणारी माणसं ना त्यातला कोणीच फक्त वाचलं. फक्त आम्ही दोघंच वाचलो. अहो ते 2 असे होते जे MIDC मध्ये खाली बिरवाडीत राहत होते. त्यांची आई इथं होती. त्यांना आणायसाठी 2 जण की बाबा माझ्या आईला माझ्या बायकोनं आपल्या आईला घेऊन येऊ याच्यासाठी ते 2 जण इथं आले आणि त्या दरडग्रस्तांमध्ये बिचाऱ्यांचा प्राण गेला. 10 मिनिटासाठी आले असतील. आईला फक्त ते बोलले चल. ते चल बोलते वटेवर आले आणि हे दरड घुसले त्याच्यामध्ये. त्या आई बरोबर त्या मुलाचा पण गेला. माझा मित्र आहे, वर्गमित्र लहानपणापासून, प्रदीप जाधव, तो पण त्याच्यामध्ये मृत्यू पावला. संपूर्ण वाडीच जवळपास नष्ट झाली होती. पाऊस इतका जोरात पडत होता की गावातील लोक घराबाहेर पडू शकत नव्हते. सर्वजण आपल्या घरात सुरक्षित असल्याचा समज करून बसले होते. पण नियतीने मात्र वेगळेच हेरले होते. काही वेळानंतर पाऊस थोडासा कमी झाला आणि काही लोक घराबाहेर पडू लागले. पण आजूबाजूला पाणी आणि चिखल खूप असल्यामुळे अनेकांनी घराबाहेर जाणं टाळलं. पण कोणालाही कल्पना नव्हती की काही क्षणातच डोंगरावरून भीषण दरड कोसळणार आहे. या भयानक दुर्घटनेत तब्बल 30 घरे माती आणि दगडाखाली गाडली गेली आणि अक्षरशः संपूर्ण गावच नष्ट झाले. गावात साधारण 80 ते 90 लोक राहत होते. त्या दिवशी जे लोक कामानिमित्त बाहेर गेले होते तेच जिवंत राहिले. बाकी सर्वजण दरडीखाली कायमचे गाडले गेले. जवळपास 4 वर्षापूर्वी या शांत निसर्गरम्य गावावर एक भयानक आपत्ती कोसळली. मुसळधार पावसामुळे डोंगराची दरड कोसळली आणि काही क्षणातच संपूर्ण गाव मातीखाली गाडले. अनेक घरे, अनेक कुटुंबे, स्वप्ने या दुर्घटनेत कायमची हरवली. त्या काळ्या कुट्ट रात्रीच्या आठवणी आजही इथल्या लोकांच्या मनात जिवंत आहे. आज 4 वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा या गावात आलो आहोत, हे पाहण्यासाठी की त्या भीषण दुर्घटनेनंतर हे गाव पुन्हा उभे राहिले आहे की नाही, लोकांनी आपल्या आयुष्याला पुन्हा नवी सुरुवात दिली आहे की नाही हे पाहण्यासाठी. तर चला मग आज आपण पाहूया तळये हे गावातील वस्तुस्थिती.